तुमच्या कापूस पिकावर सगळ्यात आधी तुम्ही पानाचं निरीक्षण चांगल्या पद्धतीने करा की पानावर कोणते कीटक जास्त प्रमाणात आहे। जे कीटक सगळ्यात जास्त आहे त्याच्यासाठी घटक निवडताना महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, जे कीटक जास्त आहेत त्याच्यासाठीच घटक खास करून निवडायचा आहे। बाकी जे कमी प्रमाणात कीटक आहेत, मावा कमी आहे, पांढरी माशी कमी आहे किंवा तुडतुडा कमी आहे, थ्रिप्स जास्त आहे, तर थ्रिप्स साठी खास करून घटक निवडायचा। जर मावा जास्त आहे, बाकीचे इतर कीटक कमी आहे तर माव्यासाठी कीटक निवडायचा। पांढरी माशी खूप जास्त आहे तर पांढऱ्या माशीसाठी निवडायचा, इतर कीटक कमी असेल तर। आता जेव्हा दोन कीटक जास्त प्रमाणात असतात, जसा हिरवा तुडतुडा खूप आहे आणि मावा खूप आहे, तर मावा आणि हिरवा तुडतुडा नियंत्रण होईल असं कीटकनाशक निवडायचं। सध्या माझ्या कापूस पिकावर थ्रिप्सचा अटॅक खूप जास्त आहे, अतिशय कमी प्रमाणात पांढरी माशी, कमी प्रमाणात तुडतुडा, कमी प्रमाणात मावा आहे, अतिशय नगण्य प्रमाण आहे, पण खूप जास्त प्रमाण थ्रिप्सचं आहे। तर याच्यासाठी कोणते घटक घ्यायचे जाणून घेऊया। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। शेतकरी मित्रांनो, कापूस पिकामध्ये जेव्हा आपलं कापूस पीक 60 दिवसाच्या वर जातं, उष्ण तापमान म्हणा का एक स्टेज असते कापसाची की 2 महिन्याच्या झाल्यानंतर थ्रिप्सचा अटॅक सुरू होतो। तर थ्रिप्सचं नियंत्रण करण्यासाठी कोणते घटक महत्त्वाचे आहे, आपण मागील व्हिडिओमध्ये एक माहिती दिलेली आहे की कोणत्या कीटकासाठी कोणतं कंटेंट, कोणता घटक वापरायचा। तर या व्हिडिओमध्ये माझ्या कापूस पिकावर थ्रिप्स खूप आहे, बाकीचे कीटक अतिशय कमी आहे, तर मी थ्रिप्स नियंत्रणासाठी फिप्रोनिल 5% SC फॉर्म्युलेशन मधला घटक आपण घेतलेला आहे। तुम्ही कोणत्याही कंपनीचं फिप्रोनिल 5% घटक असणारं कीटकनाशक प्रति पंपासाठी 30 ml वापरायचं आहे। 15 लिटरच्या पंपासाठी हे प्रमाण आहे। याच्यामध्ये आपण घरडा केमिकलचं महावीर नावाने मिळतं, याचा वापर करणार आहोत 30 ml। याच्यामध्ये फिप्रोनिल 5% SC फॉर्म्युलेशन मधला घटक आहे। दुसरा घटक यामध्ये आपण घेतलाय तो म्हणजे आळी नियंत्रण करण्यासाठी, कारण पात्याचं रूपांतर आता फुलात होत आहे आणि आळीचा प्रादुर्भाव फुलं लागल्यानंतर सुरू होतो। तर मग या अवस्थेमध्ये जर आळीनाशक घेतलं नाही तर पुढे जाऊन जर आळी एकदा बोंडात घुसली तर तिला मारण्यात काही अर्थ नाही आणि ती मरत देखील नाही, ते बोंड गेलं म्हणून समजून चला। त्यामुळे आपल्याला योग्य वेळी आळीनाशक देखील वापरायचं आहे। तुमच्या कापूस पिकामध्ये जर पात्याचं रूपांतर फुलात होत असेल, फुलं दिसत असतील, तर आपल्याला आळीनाशक घ्यायचे। तर या फवारणीमध्ये आपण घेतोय इमामेक्टिन बेंझोएट 5% घटक असणारं आपण धानुका कंपनीचं इमामेक्टिन बेंझोएट आहे। याचा वापर आपण 12 ते 15 ग्रॅम प्रतिपंप करणार आहोत, कारण आळीनाशक देखील घेणं गरजेचं होतं। खास करून बुरशीनाशक आपल्या पातेगळ समस्यामध्ये महत्वाचा रोल निभावत असतं। बुरशीनाशक वापरताना मागील फवारणी जे वापरलं फक्त तेच डबल वापरायचं नाही। या फवारणीमध्ये आपण अँट्राकॉल बुरशीनाशक वापरतो, याचा वापर आपल्याला 30 ग्रॅम प्रतिपंप करायचा आहे। याचा वापर केल्यानंतर कापूस पिकामधील बुरशी नियंत्रण होईलच, पातेगळ समस्या होणारी कमी होईल, कारण आपल्या पिकामध्ये आणखी पातेगळ सुरू झालेली नाही, पण होऊ नये म्हणून बुरशीनाशक वापरायचं। आणि आपल्या कापूस पिकामध्ये अँट्राकॉल वापरल्यानंतर यामध्ये झिंकचं प्रमाण असल्यामुळे हिरवेगारपणा देखील टिकून राहणार आहे आणि हिरवेगारपणा येणार आहे। याच्यासोबत आपण पातेगळ होऊच नाही याचा प्रयत्न करण्यासाठी, पातेगळ तर होतच असते पण पातेगळ कमी व्हावी याच्यासाठी आपण प्लॅनोफिक्स, बायरचं प्लॅनोफिक्स हे PGR आहे, अल्फा नॅफ्थाइल ॲसिटिक ॲसिड यामध्ये घटक आहे। याचा वापर 3 ते 4 ml 15 लिटरच्या पंपासाठी करायचा आहे। स्वस्त आहे, 140 रुपयात तुम्हाला 100 ml मिळेल, मला देखील 140 रुपयात मिळालं, 10-5 रुपये मागे पुढे होऊ शकतात। पण याचा वापर पातेगळ सुरू होण्या अगोदर जर केला तर आपल्याला नियंत्रण चांगल्या पद्धतीने बघायला मिळतं। आपण जर पातेगळ सुरू झाल्यानंतर प्लॅनोफिक्सचा वापर केला तर आपल्याला रिझल्ट म्हणावा तसा मिळत नाही। नंतर आपण म्हणतो मी प्लॅनोफिक्स वापरलं तरी मला पातेगळ थांबलेली नाही। शेतकरी मित्रांनो, पातेगळ होण्या अगोदर जर वापरलं तरच हे पात्याच्या देठाला मजबूती देतं आणि ते देठ मजबूत झाल्यामुळे ती पाते गळत। पाणी व्यवस्थापन देखील महत्त्वाचं आहे। पाणी व्यवस्थापन माझं स्प्रिंकलरच्या साहाय्याने चालू आहे। तुमच्याकडे पाण्याची सोय असेल, जमिनीमध्ये ओल नसेल तर फवारणी करण्याचं टाळा, कारण पाण्याची गरज खूप जास्त असते फवारणीसाठी, ओल पाहिजे। पाण्याची व्यवस्था असेल तर स्प्रिंकलर लावा किंवा पट पाणी तुम्ही एक सरीआड देऊ शकता। जर तुमच्याकडे पाण्याची व्यवस्था नसेल आणि पावसाने खूप मोठा खंड दिला, पिकं सुकत असतील, तर पोटॅशियम नायट्रेट जे की 13-0-45 विद्राव्य खत आहे, याचा वापर आपण 100 ग्रॅम प्रतिपंप करू शकता। 15 लिटरच्या पंपासाठी 100 ग्रॅम, 20 लिटरचा पंप जर असेल तर 125 ते 30 ग्रॅम आपण याचा वापर करायचा आहे, जेणेकरून पुढील 5-6 दिवसापर्यंत पिकामध्ये पाण्याचं प्रमाण टिकून राहील आणि उष्ण तापमानामुळे पीक सुकणार नाही। शेतकरी मित्रांनो, खूप जास्त प्रमाणात शॉक लागल्यानंतर जर पाऊस पडला तर पातेगळ 100% होत असते, त्यामुळे आपल्याला वेळीच नियोजन करणं गरजेचे आहे।
शेतकरी मित्रांनो, तुम्ही कोणती फवारणी करताय मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा. तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल आपल्या चॅनलला तर सबस्क्राईब नक्की करा. पुढील व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेऊया पातेगळ समस्या होण्याचे कारण काय, आपण पातेगळ कशी कमी करू शकतो, पातेगळ जास्त का होते याबद्दल सविस्तर जाणून घेऊया पुढील व्हिडिओमध्ये. त्यासाठी सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला तर शेअर करा. धन्यवाद.